तर पॅरेंटिंग बद्दल बोलताना सगळ्यात बेसिक गोष्टी कोणत्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे? मला असं वाटतं की पालकांनी मुख्यतः हे लक्षात घ्यायला हवं की ज्या जुन्या पद्धती आपण वर्षानुवर्ष वापरत आलो त्या पद्धती आता कालबाह्य झालेल्या आहेत. तेव्हा या पद्धती सोडून दिल्या पाहिजेत. रेल्वेचा शोध लागल्यानंतर आपण बैलगाडीने प्रवास करणं सोडून दिलं. खूप छान उदाहरण दिलं सर. तसं विज्ञाननिष्ठ पालकत्व पालकांना करता यायला पाहिजे. शारीरिक शिक्षा, मुलांना मारहाण करणं, मुलांना घालून पाडून बोलणं, त्रास देणं, खूप डिसिप्लिन मध्ये ठेवणं, अति जास्त शिस्तीचा वापर करणं, अति अपेक्षा करणं, स्वतःच्या अपेक्षा त्यांच्यावर लादणं, त्यांचा पालकांचा स्वतःच्या रागावरती ताबा नसतो किंवा पालक अजाणतेपणी मुलांना मारतात, जोडतात, मुलांवरती यांना त्या स्वरूपाचे अत्याचार करतात. आजही ही परिस्थिती आहे की पालक मारहाण करतात. असं हार्श पॅरेंटिंग करू नये. करायलाच नाही पाहिजे. म्हणजे तिथे आता तरी हा रूलच असायला पाहिजे की तुम्हाला जर पनिशमेंट द्यायची आहे तर ती फिजिकल पनिशमेंट कधीच नसावी. मुलाला मारहाण करून साधी चापट सुद्धा नाही मारायला पाहिजे, कारण की तितके मुलं सेन्सिटिव्ह झाले आहेत आता की त्याचा त्यांच्या पुढच्या भविष्यावर, त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होत असतो. पुढे जाऊन त्यांना खूप वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं तुम्ही सांगितलं की मानसिक आरोग्य त्यांचं तेवढं चांगलं राहत नाही, मग वेगवेगळे मानसिक आजार होण्याची शक्यता त्यांना खूप असते. त्यामुळे पालकत्व बदलणं आवश्यक आहे.